सन्माननीय एस.एम. देशमुख साहेब, ज्येष्ठ पत्रकार सन्माननीय हेमंत देसाई, या तालुक्याचे लोकप्रिय आमदार आमचे सहकारी महेंद्रशेठ थोरवे, माजी आमदार सुरेश भाऊ लाड, पत्रकार संघाचे अखिल भारतीय पत्रकार संघाचे अध्यक्ष, परिषदेचे अध्यक्ष मिलिंदजी काष्टीवरकर, मंदार हंसजी, किरण नाईक, शरद पाबळे, शिवराज काटकर, अहमद मिसाळ, कर्जत नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष संतोष पाटील, मीडियाचे श्री वाघमारे, राज्यभरातून या ठिकाणी आलेले सर्व पत्रकार मित्र, कर्जत प्रेस क्लबचे अध्यक्ष गणेश पवार, सचिव राहुल देशमुख, विजय पांडे, संजय मोहिते, देवेश पालकर, त्यांचे रविवारचा चिंचवडला माझा जनता दरबार असतो आणि मी सकाळी देसाई साहेब सकाळी 9 वाजता चालू केला आणि 10:30 वाजता संपूर्ण मी परत आपल्या कार्यक्रमाच्या साठी उपस्थित राहिलो. रात्री मी काल आमचे नेते राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब दरेला सातारला होते. आमची एक बैठक होती म्हणून मी त्या ठिकाणी गेलो होतो. रात्री मी जवळपास 1:45ला घरी आलो. पत्रकार परिषदेच्या माध्यमातून त्या ठिकाणी अनेक पत्रकार उपस्थित होते आणि रात्री जवळपास 7-7:30 वाजता एक पत्रकार परिषद त्यांनी घेतली तिथं दरेला आणि मी पाहत होतो काही पत्रकार मित्र मोबाईलवरती ॲप आल्यानंतर जे बोलत होते ते अक्षर खरं तर त्याच पद्धतीने टाईप होतात. म्हणजे लिखनाची सुद्धा सवय आता पत्रकारांची संपलेली आहे आणि हे सगळं होत असताना डिजिटल मीडिया आता आलेला आहे. प्रचंड मोठ्या संख्येनं राज्यभर पत्रकार आहे, त्याच्या संख्येचा उल्लेख या ठिकाणी केला. जवळपास 16-17 हजार राज्यामध्ये पत्रकारितेमध्ये काम करतात आणि तुमच्यामुळं खरं तर शासनावरती, सरकारवरती आणि जनमानसामध्ये जो चुकीचं काम करतो त्याच्यावरती देखील अंकुश ठेवण्याचं काम करतात. करोनाच्या कालावधीमध्ये सर्वसामान्य माणूस बाहेर पडत नव्हता, परंतु माणसाची व्यथा ती वृत्तपत्रातून असेल, डिजिटल मीडियाच्या माध्यमातून असेल, या सगळ्या गोष्टी आपण करण्याचं काम करत आलेलं आहे. आणि म्हणून आपला जीव धोक्यात घालून आपण करत असलेले काम, ते काम अतिशय या देशाच्या दृष्टिकोनातून, मानवजातीच्या दृष्टिकोनातून एकंदरीत या वर्षामध्ये अनेकांनी आपलं योगदान या परिषदेला दिलेलं आहे आणि ही परिषद मोठी होत असताना अनेकांना जोडण्याचं देखील काम केलं आणि चांगलं काम आपण केलेलं आहे. खरं तर मला राजकारणामध्ये देशमुख साहेब 30 वर्ष झाले. मी स्वतः 20 वर्ष नगरसेवक होता, 3री टर्म माझी लोकसभेमध्ये आणि 30 वर्षाच्या कालावधीमध्ये अनेक पत्रकार मित्र जवळून मी पाहिलेले आहेत. स्वतःच्या परिस्थितीवरती मात करून देखील, परिस्थिती नसता देखील हा छंद जोपासण्याचं काम करतात आणि हा छंद जोपत असताना आपण समाजातला प्रत्येक घटकाचा वेळ घेण्याचं काम या माध्यमातून करून, मग प्रिंट मीडिया असेल, इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल किंवा डिजिटल मीडियाच्या माध्यमातून आज जमाना आला आहे. डिजिटल मीडियाच्या माध्यमातून अनेक पत्रकार पुढे येतात आणि मग या माध्यमातून एखादं वृत्तपत्र वाचल्यानंतर संपूर्ण देशाची, राज्याची, आपल्या जिल्ह्याची माहिती कळत होती
आज आपल्याला तासाला 1.5 तासाला डिजिटल मीडियाच्या माध्यमातून सगळ्या माहिती करतात, सोशल मीडियाच्या माध्यमातून करतात. आणि म्हणून आपण जे करत असलेलं काम किंवा आपल्या या पत्रकारितेमध्ये आपण खूप व्यस्त जीवनामध्ये काम करत आहात. राज्यभरातून अनेक पत्रकार मित्र या ठिकाणी आलेत. ही पत्रकार परिषद उभी करण्यामध्ये, चालवण्यामध्ये किंवा पुढे नेण्यामध्ये अनेक पत्रकार मित्रांना एकत्रपणे करून शेवट हे सगळं करत असताना त्या पत्रकार मित्रावरती जर परिस्थिती ओढवली तरी त्याला मदत करण्याचं काम देखील या परिषदेच्या माध्यमातून केलं जातं. आणि म्हणून पत्रकारांचा प्रवास असू द्या किंवा त्यांना मिळणारं सहकार्य असं, या माध्यमातून मी या ठिकाणी एका गोष्टीचा उल्लेख करतो. देशमुख साहेबांनी मला एक सूचना केली की अनेक पत्रकार कोरोनाच्या पूर्वी त्यांना सवलत रेल्वेमध्ये मिळत होती प्रवासामध्ये, आणि ती सवलत पुन्हा चालू करण्याच्या संदर्भामध्ये आपण प्रयत्न करावा. मी आवर्जून या बाबतीमध्ये सांगतो, ज्येष्ठ नागरिक आणि पत्रकारांना मिळणारी सवलत चालू करावी या दृष्टिकोनातून मी स्वतः 2 वेळा संसदेमध्ये प्रश्न उपस्थित केला. अनेक वेळा मी रेल्वे मंत्र्यांच्या कानावर घातलं आणि त्यांनी मला आश्वासन दिलं की त्यावेळेस उत्तर देत असताना, माझ्याच प्रश्नाला उत्तर देत असताना रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेमध्ये सांगितलं होतं की जवळपास 56,000 कोटी रुपये रेल्वेच्या या सगळ्या याच्यामध्ये जातात आणि भविष्यामध्ये आपण ते चालू करू. मध्यंतरीच्या कालावधीमध्ये गेल्या 6 महिन्यापूर्वी आम्ही पुन्हा एकदा हा विषय काढला आणि पत्रकार मित्र जे रेल्वेने प्रवास करतात, आता बऱ्याचशा वेळा पत्रकारांना 4 व्हीलर झाली किंवा 2 व्हीलरने प्रवास करतात, परंतु काही पत्रकार मित्र देशभरातले या रेल्वेने प्रवास करणाऱ्या पत्रकार मित्रांना ही सवलत मिळाली. आणि त्यांनी मला सूचित केलं की या बाबतीमध्ये लवकरच रेल्वे विभागाच्या माध्यमातून, भारत सरकारच्या माध्यमातून हा निर्णय घेतला जाईल. आणि जी मागणी मी जी केली किंवा अन्य पत्रकार मित्र अनेक संघटना करतात, त्या मागणीला देखील दुधारा देण्याचं काम मान्य रेल्वे मंत्र्यांनी केले. अनेक अडचणी तुमच्या जीवनामध्ये, पत्रकारिता ही सोपं नाही. खरं तर जीवनामध्ये अनंत अडचणी, कठीण परिस्थितीमधून जाऊन एखादा जर पत्रकार बातमी घेण्यासाठी त्या ठिकाणी जायचं असेल तर खूप परिश्रम घेऊन जातात. मध्यंतरी काही 8-10 दिवसापूर्वी, 10-15 दिवसापूर्वी खंडाळ्यामध्ये अपघात झाला. आपण बातमी ऐकली असेल 30-32 तास त्यामध्ये नागरिक अडकले, परंतु त्या बातमीचा वेध घेण्यासाठी काही पत्रकार मित्रांनी मला फोन केला की आम्हाला 2 व्हीलर सुद्धा जाऊन देत नाही पोलीस अधिकारी त्या ठिकाणी. मला रात्री जवळपास 1:30 वाजता फोन आला. दिल्लीला होतो अधिवेशनामध्ये आणि मी संबंधित आमचे पाटील साहेब त्या ठिकाणी वाहतूक व्यवस्थेची जबाबदारी खंडाळ्याची पाहतात, त्यांना मी फोन केला. त्यानंतर मी पॉईंटवरतीच आहे, परंतु अति संवेदनशील तो गॅसची टाकी असल्यामुळं, तो फुटल्यामुळं तरी देखील मोठा अपघात होऊ शकतो आणि म्हणून आम्ही कुणालाच त्या ठिकाणी जाऊन देत नाही. पण तरी देखील आमचे पत्रकार मित्र चालत गेले 4-5 किलोमीटर चालत जाऊन तो वेळ घेतला आणि मला 3:30 वाजता ती बातमी मोबाईलवरती पाठवली. खरं तर ही पत्रकारिता करत असताना मला सांगायचा मुद्दा एवढाच आहे की स्वतःचा जीव धोक्यात घालून त्या ठिकाणी काम करतात. आणि म्हणून त्या सगळ्या पत्रकारांना एकत्रपणे करण्याचं काम, त्या पत्रकारांचा सन्मान करण्याचं काम आज या कार्यक्रमाच्या माध्यमातून, अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून होतंय. मी या परिषदेला मनस्वी शुभेच्छा व्यक्त करतो. राज्यभरातील, जिल्ह्यातून, तालुक्यातून आलेले सर्व पत्रकार संघ यांचं या विभागाचा लोकप्रतिनिधी म्हणून आपलं देखील स्वागत करतो. तुम्हाला मनस्वी शुभेच्छा व्यक्त करतो. मी जरी आता या कार्यक्रमातून माझं वक्तव्य ठेवून जाणार असलं तरी आमचे आमदार या ठिकाणी थांबणार आहे. म्हणजे एक प्रतिनिधी, लोकप्रतिनिधी या ठिकाणी तुम्हाला शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहणार आहे. देशमुख साहेब, आपल्याला आपले ज्येष्ठ पत्रकार हेमंत देसाई यांना देखील मनस्वी शुभेच्छा व्यक्त करतो. आपलं उत्तम आरोग्य राहावं. आपण या संघटनेसाठी जे झटता काम करता सर्वजण, आपल्याला मनस्वी शुभेच्छा व्यक्त करून माझं मनोगत थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.